गुणवत्ता सिद्ध महाविद्यालय स्पर्धेत टिकतील डॉक्टर केशव तुपे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आंतरवासिता इंटर्नशिप समाविष्ट करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांमधील कौशल्यात वाढ होईल। परिणामतः विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करणे शक्य होईल। यापुढे शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार संधीच्या वाटा दाखवण्याचे कार्य करून स्पर्धाशील बनवावे। त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयाकडे आकर्षित होतील। तसेच यापुढील काळात गुणवत्ता सिद्ध करणारे महाविद्यालयच स्पर्धेत टिकतील असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभाग पुणेचे सहसंचालक डॉक्टर केशव तुपे यांनी केलं। ते ॲडव्होकेट M.N. देशमुख महाविद्यालय राजूरच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायर हॉस्पिटल मुंबईचे माजी अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल हे उपस्थित होते। आपल्या पुढील भाषणात डॉक्टर केशव तुपे म्हणाले की देशात सध्या ढोबळ विद्यार्थी नोंदणी GER प्रमाण केवळ 18.5% आहे। ती 35% वाढवण्याचे उद्दिष्ट नवीन राष्ट्रीय धोरणात आहे। जागतिक स्तरावर हे प्रमाण 52 ते 53% इतकं वाढलेलं आहे। NEP मध्ये विद्यार्थ्यांना बदलून घ्यावे लागेल। त्यामुळे शिक्षकांनी देखील या धोरणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढू शकेल। हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी केलं। यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देऊन महाविद्यालयाची प्रगती स्पष्ट केली। महाविद्यालयाच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा IQSC चे समन्वयक व सदस्य, पेटंट प्राप्त शिक्षक, सेवापूर्ती झालेले कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी इत्यादींचा यथोचित सत्कार करण्यात आला। वार्षिक अहवालाचे वाचन विद्यार्थी परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर वाल्मिक गीते यांनी वार्षिक अहवाल, डॉक्टर शेनकर यांनी शैक्षणिक व अभ्यासेतर उपक्रम अहवाल व प्राध्यापक VB यलमामी यांनी सांस्कृतिक अहवाल इत्यादीचे वाचन केलं। या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे अदा करण्यात आली। या प्रसंगी व्यासपीठावर सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री प्रकाश टाकळकर सर, श्री नंदकिशोर बेल्हेकर सर, श्री विजय पवार, श्री काटे उपस्थित होते। तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सातपुते व प्राध्यापक VB यलमामे यांनी केलं। तर आभार प्रदर्शन डॉक्टर करंडे यांनी मानले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी अजय पवार, राजूर।